आजचा पराठा खूप छान टेस्टी झालेला आहे. मस्त असा गरमागरम मी पराठा खात आहे, त्यासोबत ब्लॅक टी. खूप छान झालेला आहे. सिक्रेट रेसिपी आहे, त्यामध्ये टाकून बनविलेली आणि साधी सोपी आहे. तर चला, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल, तरच समजणार आहे की पराठे कसे बनवले ते. तर बघू शकता, गरमागरम मी पराठा खात आहे. मला चहासोबत खूप आवडतो. मुलांना डब्याला दिला आणि आता राहिलेले मी खात आहे. तर चला, रेसिपी स्टार्ट करणार आहोत. मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे मी. सकाळी 5 वाजता उठले होते. मुलांना आज डब्याला द्यायचे होते पराठे. तर 1 किलो पराठे मी उकडायला टाकले. छान असे उकडले. थंड झाली की त्याची साल काढून घेतली. बारीक असे मॅश केले आणि एकदम साधं सिंपल टाकलेलं आहे. याला जास्त काही सामान टाकलेलं नाही. फक्त फोडणीमध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, आलं हे वाटून टाकलं खलबत्त्यामधलं, थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आणि नंतर फोडणीमध्ये टाकलेलं आहे सिक्रेट म्हणजे आपलं थोडंसं कस्तुरी मेथी. त्यानं इतकं छान टेस्ट येतो आणि स्वाद तर खूपच छान. मी पराठा बनवत आहे तर असं वाटते आताच खावं का काय बनवत. इतकं भारी मस्त सुगंध आलेला आहे. त्यामुळे तुम्ही पण पराठा बनवता वेळेस काहीच टाकायचं नाही. आलू वगैरे बाकीचे मसाले टाकायचे नाही. फक्त त्यामध्ये टाकायचं आलं लसणाची पेस्ट. ती पण असं घरचं वाटलेलं, रेडीमेड नाही. आलं लसूण वाटलेलं. फोडणीमध्ये फक्त जिरे, मोहरी, हिरवी कोथिंबीर, कढीपत्ता, कस्तुरी मेथी आणि लाल मिरची पावडर, हळद, मीठ, फक्त एवढंच टाकलेलं आहे. तर एवढे भन्नाट आणि भारी झाली टेस्टी. तुम्ही पण नक्की बनवून पहा. ते भाजी बनवल्याचं काय व्हिडिओ काढलेलं नाही मी. छान असं पीठ मळून घेतलं आणि आता चाललेत मस्त गरमागरम पराठे बनवायचं. मुलांना बनवायचे होते. 6 वाजेपर्यंत माझे बनवून झालेले आहेत पराठे. त्यांना मस्त दोघांना पण डब्यामध्ये दिलेले आहेत. तर साईडला मी भाजी थंड करण्यासाठी त्याचे गोळे बनवून घेतले, थंड होते म्हणून. छान असे झालेले आहेत गरमागरम पराठे. नुसते खाऊ शकता तुम्ही, चटणीसोबत, दह्यासोबत खाऊ शकता किंवा तूप लावून खाऊ शकता. आम्हाला तर चहासोबतच आवडतात मला. तर मी मुलांना वगैरे दिले आणि मस्त गरमागरम मी पण एक पराठा खाल्ला. तर बघू शकता, एवढे 5-6 मी बनवलेले आहेत. आणि परत भाजी उरलेली तशीच ठेवलेली आहे. मुलांनी सांगितले मम्मी संध्याकाळी पण गरम गरम करायचे. मग थोडे जास्तच मी आलू कुडाय टाकले होते आणि भाजी बनवली होती. तर लगेच आता डब्यामध्ये मी काढून ठेवलेत. तर म्हटलं आणखी संध्याकाळी गरम गरम पीठ मळलं की पराठे करता येतात, खायला छान लागतात मस्त असे. हे तर जास्त करून हिवाळ्यामध्येच खाल्ले जातात. मध्ये थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम पराठा. पण तरी पण मुलांना आज खावं वाटलं तर म्हणले भाजी पोळी कॅन्सल, फक्त आज डब्यामध्ये पराठाच पाहिजे. 2-2 पराठे घेऊन गेले आणि एक घरी खाल्ला. तर चला, तुम्ही पण ह्या माझ्या पद्धतीने एकदा जरूर असे पराठे बनवून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली ते. जरूर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशी टेस्टी पराठे बनवता येतील आणि खायचा स्वाद घेता येईल. तर चला, मी पण आता गरम गरम पराठा आणि चहा खात आहे. तुम्ही कसं खातात ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जाता जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सोबत तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. चला, मस्त खा, स्वस्त राहा. असंच पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशी एखादी रेसिपी घेऊन. साधी, सिंपल, सोपी, आपल्या आहे त्या साहित्यामध्ये होणारी झटपट. तर बघू शकता, हे राहिलेले आता मी पराठे बटाट्याचे हे संध्याकाळी करणार आहे. मस्त गरमागरम खायला. मस्त खा आणि स्वस्त रहा.